मध्यस्थीच्या प्रार्थनेकडे आपण वळणार आहोत. त्याच्या अगोदर सर्व लेकरांचा आणि महिला मंडळाचा देखील मी आभार मानतो. उत्तम येशू उठला आहे, येशू उठला आहे. हात वर करा आता. हा, येशू उठला आहे, येशू उठला आहे, प्रभू उठला आहे. सर्वांना पुनरुत्थान दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. देवबाप तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. थँक्यू. म्हणजे विजय आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्या विजय मिळवलेला आहे आणि म्हणून आजच्या या मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये आम्ही प्रार्थना करणार आहोत. विशेष करून आजची भक्ती जी आहे संपूर्ण जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी भक्ती होत असेल त्या सर्व भक्ती देव आपण आशीर्वादित करावी. त्यासाठी आपण प्रार्थना करूया. आपल्या परभणी शहरातल्या सर्व मंडळांसाठी आपण प्रार्थना करू. सर्व सेवक वर्ग, सर्व ख्रिस्ती कुटुंब, विश्वासणारे या सर्वांसाठी या ठिकाणी आपण प्रार्थनेमध्ये आठवण ठेवणार आहोत. विशेष करून आपण प्रार्थना करणार आहोत जे युद्ध चालू आहे ते युद्ध थांबावं, शांती प्रस्थापित व्हावी आणि त्याच्यामुळे त्या युद्धामुळे ज्या सर्व देशांना त्याचा जो तडाखा बसलेला आहे ते शांत व्हावं आणि शांतीचं वातावरण जगामध्ये निर्माण व्हावं. यासाठी आपण विशेष करून प्रार्थना करणार आहोत. आपला देश, आपलं राज्य आणि आपलं शहरासाठी आपण प्रार्थना या ठिकाणी करणार आहोत. विशेष आपल्या मंडळीमध्ये जे वयस्कर आहेत, जे आजारी आहेत, दुःखी आहेत त्या सर्वांची या ठिकाणी आपण आठवण करूया आणि त्या सर्वांसाठी या ठिकाणी आपण प्रार्थना करणार आहोत. मी विनंती करतो आपल्यामध्ये नितीन दादा नाटेकर आहेत, त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया समोर यावं आणि त्यांनी या मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये आम्हा सर्वांना चालवावं. नितीन दादा नाटेकर. राजाचा राजा, प्रभूचा प्रभू, दयावान पिता परमेश्वर येशू ख्रिस्त बापा, हे दयाघन परमेश्वरा, खरंच देव बापा, आजचा सुंदरसा दिवस तुम्ही आमच्या आयुष्यात गोंताला तुम्ही तुमच्या पवित्र हे प्रभू तिथं बसलेलं तुम्हाला विशेष करून माझ्या देव बापा, हे दयाघन परमेश्वरा, पुन्हा एक वार मागतो माझ्या देव बापा, हे प्रभू या शहराला, या परभणी शहराला, ही आमच्या राज्याला, आमच्या देशाला, तसेच या जगाला तुम्ही आम्हाला कारावास कधी येणार आहे आम्हाला माहीत नाही माझ्या देव बापा. तुमच्या शेवटच्या आगमनापर्यंत बापा आम्हाला तुमच्या आशीर्वादाने भरा, तुमच्या पवित्र आत्म्याच्या सहाय्याने चालवा माझ्या देव बापा. आज जगात आम्ही पाहतो माझ्या देव बापा, एकमेकात युद्ध लढलं जात आहे माझ्या देव बापा. विशेष करून मागतो माझ्या देव बापा, जे काही आज आमच्या जगामध्ये जे काही अशांतता पसरलेली आहे माझ्या देव बापा, राष्ट्र उठलेले आहे माझ्या देव बापा, हे माझ्या प्रभू जे काही युद्ध चालू आहे माझ्या देव बापा, ते युद्धाचा पूर्णविराम तुमच्या हातात आहे माझ्या देव बापा. हे दयाघन परमेश्वरा, जे मोठे नेते आहेत देव बापा, हे प्रभू त्यांच्या मनाला तुमच्या पवित्र हाताचा स्पर्श करा. हे प्रभू जे निष्पाप लोक मरत आहेत माझ्या देव बापा, त्यांच्या कुटुंबाला तुम्ही सांत्वना द्या माझ्या देव बापा. व देव बापा, या जगामध्ये जे काही मोठे युद्ध आहे माझ्या देव बापा, त्या युद्धामुळे कोणाचंही भलं होणार नाही, कोणतंही शांतता पसरणार नाही, कोणीही कोणावर मोठं होणार नाही माझ्या देव बापा, हे तुम्ही जाणता माझ्या देव बापा. हे प्रभू जे देश
आक्रमकतेनुसार देवबापा एकमेकावर उठलेले आहे माझ्या देवबापा. त्यांचे जे काही राज्य चालवणारे राज्यकर्ते आहेत माझ्या देवबापा, त्यांच्या मनात तुम्ही तुमच्या शांतीचा आत्मा टाका. तुमच्या आशीर्वादाने प्रत्येक जगाला, प्रत्येक राष्ट्राला भरा माझ्या देवबापा. विशेष करून मागतो माझ्या देवबापा आमच्या भारत देशासाठी. हे प्रभू, आज आम्ही कुठेही न उतरता माझ्या देवबापा या नमस्कार. आज ईस्टर संडे सर्व जगभर प्रामुख्याने येशू ख्रिस्ताच्या मृत्यूनंतरचा तिसरा दिवस, पुनरुत्थानाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. येशू ख्रिस्ताने संबंध जगाला प्रेम, दया, शांती, क्षमा यांचा संदेश दिलेला आहे. आणि ईस्टर जो आम्ही सर्वजण साजरा करतो त्याच्या पाठीमागचा उद्देश हाच आहे की जी शिक्षण येशू ख्रिस्तानं दिलेली आहे, तर तो शिक्षण आणि पुढे नेण्यासाठी क्षमेचा जो काही संदेश आहे, प्रेमाचा संदेश आहे, तो आम्ही ईस्टरद्वारे, ईस्टर सण साजरा करण्याद्वारे एकमेकांना विदित करत असतो, देत असतो. आणि खरं पाहता जी गरज काल होती, आज आहे आणि उद्या असणार आहे की आम्हाला पूर्ण विश्व शांती करता, विश्व प्रेमा करता आणि एकमेकांची क्षमा करण्याकरता हा संदेश, ही शिकवण निश्चितच आम्हाला कामी येणार आहे, कारणीभूत ठरणार आहे. आणि मानवाचं हित, मानवाचं कल्याण, जनकल्याण ह्यामध्येच आहे. आम्ही बघतो की सर्वंद परिस्थिती आज जागतिक स्तरावर अशांततेची झालेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही एकमेकांना प्रेम विदित करणं, एकमेकांची क्षमा करणं, विश्व बंधुता जोपासणं हे खूप गरजेचं आहे. आणि तोच मुळात संदेश जो आहे किंवा एक सण साजरा करण्याद्वारे आम्ही एकमेकांना वितरित करतो आणि सर्वांना ह्याद्वारे शुभेच्छा देतो. धन्यवाद. ईस्टर संडे सर्व